नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक आपल्याला खूप अनेक वेळा समोर येणारा आणि जे ज्योतिषशास्त्र शिकलेत त्यांना विचारणा केले जाणारा हा एक प्रश्न घेऊन मी आली आहे. अपत्य प्राप्ती. आपल्या घरामध्ये मुलाचं मुलीचं लग्न झालं की साधारण एक वर्षभरानंतर सुरुवात होते की कधी होणार आहे मूल. ते कुंडलीमध्ये कसं दिसतं, कारण असं बरेचदा होतं की लग्न झाल्यावर आपलं आपण वर्ष 2 वर्षामध्ये दिसला नाही अपत्य संभव की का बरं नाही झालं, मग विचारूया, पत्रिका दाखवूया. आपल्या कुंडलीमध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्येक आस्पेक्ट दिसतो. पंचम स्थान जे आहे ते आपल्या कुंडलीमधलं आपल्या अपत्यांचं स्थान आहे. जेव्हा अपत्य योग बघायचा आहे कुंडलीतला, सर्वात पहिलं काय तर दोघांची कुंडली बघा, कारण हा दोघांचा एकत्रित असणारी ही गोष्ट आहे अपत्य ही. आणि काय बघा त्याच्यामध्ये तर पंचमस्थान, पंचमेश म्हणजे पंचमस्थानामध्ये जी रास आहे कुंडलीमध्ये तिचा जो स्वामी आहे, अधिपती आहे तो पंचमेश. आणि ग्रहांमध्ये अपत्य सुखाला कारक असणारे 2 ग्रह गुरु आणि शुक्र. या 2 शुभग्रहांशिवाय पापग्रहांचा प्रभाव नाही ना पंचमावर, गुरु शुक्रावर. हे पण महत्त्वाचं आहे. कुंडलीमध्ये चांगला संतती योग आहे हे कशावरनं ठरतं? पंचमेश आणि लग्नेश यांची युती असेल कुंडलीमध्ये आणि ती केंद्रात किंवा त्रिकोणात म्हणजे 1, 4, 7, 10 स्थानात किंवा 1, 5, 9 या स्थानामध्ये असेल तर हा संततीसाठी एक अतिशय उत्तम योग आहे. सहजरित्या संतती प्राप्ती होते. पंचम स्थानामध्ये शुभग्रह हवेत, म्हणजे पंचमात चंद्र, बुध, गुरु, शुक्र असे ग्रह हवेत किंवा निदान शुभग्रहाची दृष्टी तरी पंचमावर हवी. आणि कुंडलीमध्ये कुठेही गुरु बलवान हवा. तो पंचमातच हवा, पंचमावर दृष्टी टाकणाराच हवा असं नाही. कुठेही गुरु बलवान हवा कुंडलीमधला. तो धनुराशीत किंवा मीन राशीत किंवा कर्क राशीत उच्चीचा म्हणजे बलवान. जास्त मुलं हे पंचमेश बलवान असेल आणि त्याच्यावर शुभग्रहांची दृष्टी असेल तर जास्त मुलांचा योग असतो. आजकालच्या काळामध्ये आपण बघतोय की मुलांचं लग्न करण्याचं वयसुद्धा 30 आणि प्लस झालं आहे. मूल होताना दोघंही नोकरी करत असतात, त्यामुळे फार तर एकच बास असं आता ट्रेंड हळूहळू आलेला आहे. गुरु हा संततीचा कारक आहे. तो दोघांच्या कुंडलीमध्ये बलवान हवा. याच्या जोडीला पुरुषाच्या कुंडलीमध्ये जसा विवाहासाठी वैवाहिक लैंगिक सुखासाठी जसा शुक्र गरजेचा आहे चांगला असणं, तसा बलवान शुक्र पुरुषाच्या कुंडलीमध्ये असेल तर जास्त चांगला इफेक्ट त्याचा देतो की संतती सुख नक्की मिळतं. कारण पुरुषाच्या कुंडलीमध्ये शुक्र हा सीमनचा कारक आहे. स्त्रीचं कुंडलीमध्ये स्त्रीचं क्षेत्र आणि पुरुषाचं बीज असा शब्द केला जातो, नेहमी बोलला जातो. स्त्रीचं क्षेत्र स्फुट म्हणजे स्त्रीच्या कुंडलीतलं पंचमस्थान चंद्र, शुक्र बलवान आहेत का? बलवान नसतील तर त्याच्यावर उपाय करा. पुरुषाच्या कुंडलीमध्ये बीज स्फुट म्हणजे पुरुषाच्या कुंडलीतलं पंचमस्थान तिथे रवी आणि मंगळ हे पुरुष ग्रह बलवान आहेत का हे बघितलं जातं. D9 मध्ये पण पंचम स्थानाचा, कारण D9 ही कुंडली आपण 28-29 वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर किंवा लग्नानंतर ती ॲक्टिवेट होते. D9 ही कुंडली ॲक्टिवेट झाल्यावर दोघांच्या कुंडलीच्या दोघांच्या लग्न कुंडली आणि D9 यांचं सामंजस्य असेल तर संततीसाठी चांगली परिस्थिती दिसते. आपण हे सगळे योग कसे आहेत संततीचे कुंडलीत असणारे हे बघितलं. आता प्रत्यक्षात ही गोष्ट कधी घडेल याच्यासाठी गोचरीचे ग्रह काय करतात हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे गोचरीचा गुरु हा
जेव्हा कुंडलीच्या पंचमातून जातो किंवा लग्नातून जातो, तेव्हा त्याचा पंचमाशी संबंध आला, म्हणजे लग्नातून पंचमाकडे बघेल किंवा पंचमातूनच जाईल, त्यावेळेला कन्सेप्शन होतं. आता हे आपण D1 D9 बद्दल बोललो. अजून एक वर्ग चार्ट आहे, त्याचं नाव आहे D7. हा अपत्यासंबंधीचाच चार्ट आहे. दोघांच्या कुंडलीत हे दोन्ही बघायचे असतात. या कुंडलीमध्ये पण पंचमस्थान बलवान हवं, म्हणजे पंचमामध्ये शुभग्रह हवा किंवा लग्नेश पंचमात हवा. D7ला पण लग्नेश आहे. आणि गुरुचा संबंध गोचरीनी D7च्या पण पंचमाशी यायला हवा. जेव्हा D7च्या पंचमातून गुरु जातो त्यावेळेला कन्सेप्शनचे योग येतात. D7च्या 6, 8, 12 मध्ये लग्नेश असेल, D7चा लग्नेश त्रिकस्थानामध्ये असेल, इतर कुंडल्यांसारखं चांगला नाही, विलंब करतो अपत्यासाठी. D7च्या कुंडलीमध्ये जर लग्नी पापग्रह आहे, लग्नी राहू, केतू, शनी असे ग्रह आहेत, तर हे चांगलं नाही. पंचमात राहू, केतू, शनी D7च्या पण चांगले नाहीत. गोचर गुरु जेव्हा बदलतो तेव्हा शुभ असेल तर तो पंचमाशी शुभ योग करतो तेव्हा चांगला. पण पंचमात जर D7च्या पापग्रह असतील तर कन्सेप्शन होताना गर्भावस्थेमध्ये समस्या येऊ शकतात. या गोष्टी कुंडलीवरून अतिशय स्पष्ट दिसतात. याशिवाय आपण आत्तापर्यंत असं पाहिलं की काय काय चांगलं आहे. पंचमेश अधिक लग्नेश केंद्र त्रिकोणात आहेत, पंचमात शुभग्रह, पंचमावर शुभग्रहाची दृष्टी, कुठेही बलवान गुरु, पंचमेश अधिक पंचमावर शुभग्रहांची दृष्टी, हे सगळं तर आपल्याला दोन्ही कुंडल्यांमध्ये बघायचं आहेच. पण याशिवाय असे काही योग असतात जे पंचमामध्ये अपत्य संभवाला क्लेशकारक असतात. हे कुठले योग? तर पंचमस्थानामध्ये दोघांपैकी कुणाच्याही एकाच्या सुद्धा राहू, केतू, शनी, मंगळ आहेत किंवा यांची पंचमावर दृष्टी आहे. मुळात D1 मध्ये असणारे जे योग असतात हे गोष्टींचं प्रॉमिस देतात की हे होईल. त्यामुळे अशी पंचमावर असणारी पापग्रहांची दृष्टी ही गर्भधारणेमध्ये समस्या आणू शकते किंवा उशिरा संतती होऊ शकते. पंचमामध्ये पितृदोष असेल, रवी राहू युती, शनी राहू युती किंवा रवी केतू असा ग्रहण दोष असेल, हा पंचमातच नाही तर 2, 5, 9 पैकी कुठेही असेल. 2 म्हणजे कुटुंबस्थान. कुटुंबस्थान हे तुमच्या घरातल्या सगळ्यांचं, म्हणजे जिथे मी आत्ता भविष्य सांगितलं, राशी भविष्य, त्याच्यामध्ये असं सांगितलं ज्यांच्या ज्यांच्या धनस्थानामधून गुरु जातोय किंवा धनस्थानाकडे बघतोय त्यांच्या घरामध्ये नवीन मुलाचा जन्म होण्याचा संभव आहे, असं हे कुटुंबस्थान आहे. पंचमस्थान हे तर अपत्याचं स्थान आहे आणि नवमस्थान हे अपत्यांच्या अपत्याचं स्थान आहे, कारण पंचमाचं पंचम आहे, नातवंडांचं स्थान आहे. त्याच्यामुळे या तीनही भावांमध्ये पितृदोष करणारे रवी राहू, शनी राहू किंवा रविकेतू, चंद्रकेतू असे ग्रहण दोष नसावेत. शिवाय कुंडलीमध्ये गुरु 6, 8, 12 मध्ये किंवा नीचीचा नसावा. तसा असेल तर अपत्य योगात कमतरता येते. अजूनही काही ठळक दोष कुंडलीमध्ये असतील तर अपत्य संभवाला त्रासाचे आहेत हे आधीच कळले तर त्याच्यावर उपाय करता येतात. पंचमेश हा जर व्ययात किंवा अष्टमामध्ये असेल तर मुलं होण्याची शक्यता कमी होते. पण अर्थात सिंह लग्नाची कुंडली किंवा कुंभ लग्नाची कुंडली, या कुंडल्यांमध्ये पंचमेश आणि अष्टमेश शुभग्रह, सिंह लग्नाला पंचमेश आणि अष्टमेश गुरु आणि कुंभ लग्नाला पंचमेश आणि अष्टमेश बुध हे राजयोग करणारे ग्रह आहेत. त्याच्यामुळे इथे पंचमेश अष्टमामध्ये असणं ही एकच गोष्ट आहे. पुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचमेश आणि अशुभ ग्रहाची युती किंवा अस्तंगत पंचमेश तर संतती होत नाही. पंचमेश षष्ठात आणि मंगळ आणि लग्नेशाची युती तर प्रथम संततीस तो त्रासाचा असतो. पंचमेश नीचीचा असेल आणि तो त्रिकस्थानात म्हणजे 6, 8, 12 मध्ये असेल किंवा पंचमामध्ये बुध आणि केतूची युती असेल तरी संतती कमी होते. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे
की आपण हिंदू ॲस्ट्रॉलॉजी बघतोय. हिंदू ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हिंदुस्थानामध्ये अनेक साधू संत होऊन गेलेत. त्यांच्या कृपादृष्टीमुळे अनेक गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये घडतात. भाग्यस्थान हे संततीसाठी चांगलं स्थान आहे आणि भाग्यस्थान हे तुमच्या आयुष्यामधल्या गुरुचं स्थान आहे. तुमचे विश्वास हे तिथे आहेत, तुमचं नशीब हे तिथे आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरावर जर एखाद्या सत्पुरुषाची कृपा असेल किंवा तुमचा कुणावर तरी विश्वास आहे म्हणून तुम्ही त्याच्याशी त्या व्यक्तीशी किंवा त्या देवतेशी खूप लीन होऊन प्रार्थना कराल तर तुम्हाला अपत्य संभव होतो. हे आपण अनेक ठिकाणी किंवा कुठल्या कुठल्या गुरूंच्या किंवा ऋषींच्या पुस्तकांमधनं वाचलेलं आहे. अर्थात ज्योतिषशास्त्र हे माणसाचं शास्त्र आहे, त्याच्या कुंडलीतल्या ग्रहयोगांचं शास्त्र आहे आणि ते शास्त्र शिकून त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला कसं येतं ह्याला जास्त महत्त्व आहे. तिथे काही स्टिरियोटाईप लिहिलेलं नाही किंवा कुठलीही कुंडली अशी 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 असते असंही नाही. प्रत्येक माणसाची, जगातल्या प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी आहे. 2 जुळ्या मुलांच्याही लग्नकुंडल्या एक येतात, पण 1 आणि 2 मिनिटाच्या फरकाने जन्म होणाऱ्यांच्या नवमांश कुंडल्या वेगळ्या येतात. इथेच आपल्याला कळतं की प्रत्येक व्यक्ती जगातली युनिक आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलाला मूल होईल का हे त्याच्या प्रयत्नांनी जसं सहज साध्य करून घ्यायचं त्याला कळेल, ज्योतिषशास्त्राच्या आधारे तो ते करेल. त्याच्या जोडीला ह्या दैवी प्रयत्नांनी पण ह्या गोष्टी साध्य होतात. अर्थात मी इथे कुठल्याच दैवी प्रयत्नाचा प्रोपागंडा करण्यासाठी थांबलेली नाही. हा एक मी विचार बोलून दाखवला की तुमचे विश्वास काम करतात आणि विश्वास हे भाग्यस्थानामध्ये असतात. भाग्यस्थान हे गुरुचं कारक स्थान आहे आणि गुरुचं स्वतःच्या मूल त्रिकोण राशीचं स्थान आहे. त्यामुळे गुरुची तुमच्यावर जेवढी कृपा असते तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी सुकर होतात यात प्रश्नच नाही. याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही, कारण गुरु हा पूर्वसंचिताचा आणि नशिबाचा पण कारक आहे. त्यामुळे ज्यांना अपत्य योगाबद्दल शिकायचं होतं त्यांच्यासाठी मी हा स्पेशल एपिसोड केला, कारण जे कुंडल्या शिकतायत त्यांना अनेक प्रकारे कुंडल्यांचा अभ्यास करावासा वाटतो आणि त्याला ह्याची नक्की मदत होईल. कदाचित अजूनही काही गोष्टी असतील ज्या अपत्य सुखासाठी चांगल्या आहेत, कारण ॲक्च्युली माझ्याकडे जेव्हा कुंडल्या बघायला येतात अपत्य सुखाचं आहे का, आत्ता योग आहे का अपत्य होण्याचा, मला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत आणि अनेकांना मी सांगितलं त्याप्रमाणे अपत्य झालेली आहेत. हा माझा ज्ञानाचा विशेष नाही, हा या शास्त्राचा विशेष आहे. इतकं परिपूर्ण हे शास्त्र आहे. तुम्हाला हे शिकायचं असेल तर माझ्या क्लासला या. आवडला असेल एपिसोड तर सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि असेच अनेक एपिसोड्स, अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशी मिळणार आहेत याच्यासाठी मी एपिसोड्स करणार आहे. त्याची वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.